खरी शिवसेना कोणती? एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला सांगितलं. अमित शहांकडून शिंदेंचं कौतुक. उद्धव ठाकरेंची आमदार खासदारांसोबत डिनर डिप्लोमसी. मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक. स्थानिक पातळीवर आढावा घ्या. उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना. मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचंही सुतोवाच. मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू. संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर. सोलापुरातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची वर्धापन दिन आणि डिनर डिप्लोमसीला दांडी. आमदार दिलीप सोपल 2 दिवसांपासून जिल्ह्याबाहेर. सूत्रांची माहिती. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये. विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पुणे दुमदुमलं. दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार. दर्शन संख्येमध्ये 600 टोकन पासची वाढ. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांची पुण्यामध्ये माध्यमांवरच मुजोरी. पालखीवेळी माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा विश्वस्तांकडून प्रयत्न, तर विश्वस्तांची नेमणूक सरकारकडून होत नाही. फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपुरात जागतिक योगा दिन साजरा. हजारो विद्यार्थी आणि योग साधकांचा कार्यक्रमात सहभाग. चिमुकल्यांनी वेगवेगळी योगासनं करत उपस्थितांची मनं जिंकली. मुंबईत मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गेलेल्या 14 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार. मुलीचा अश्लील व्हिडिओ तिच्या आईला पाठवल्यानंतर प्रकार उघडकीस. नाशिक जिल्ह्यामधल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. दारणा धरण क्षेत्रातून 4742 क्युसेकनं विसर्ग सुरू. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे 4 दिवसांमध्ये 11 टीएमसी पाण्याची आवक. कोयनातून नदीपात्रामध्ये 1050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग.